पुढचा प्रकार येतो परसवर्ण संधी. त्याचं सूत्र आहे, परसवर्ण संधीचं सूत्र आहे तोरली. या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे तोरली. आता याला आहे ना लत्व संधी असं पण म्हटलं जातं. परसवर्ण संधीलाच लत्व संधी असं पण म्हणतात, कारण की या ठिकाणी ल होत असतो, तचा ल होणे ही क्रिया घडते, त्याच्यामुळे याला लत्व संधी असं पण म्हटलं जातं. बघा याचं आता सूत्र कसं आहे. सूत्र आहे तोरली. सूत्र आहे त्याचं तोरली. आता नियम काय आहे? त वर्गातील वर्णानंतर जर का ल आला, त वर्गातील वर्णानंतर जर का त्या ठिकाणी ल आला तर त्या त वर्गातील वर्णाचा ल करायचा. बघा, जर का पहिल्या पदाच्या शेवटी त वर्गातील वर्ण असेल, त, थ, द, ध, न पैकी कोणताही, तर त्या ठिकाणी आणि त्याच्या पुढे जर का दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ल आला असेल तर तिथे त वर्गातील वर्णाच्या जागी आपण ल करणार. म्हणजेच ज्यावेळेस आपण तो ल इथे ल होईल आणि पुढचा ल एकत्र येऊन त्या ठिकाणी डबल ल त्या ठिकाणी होईल, तयार होईल. तद प्लस लय, जसं तद प्लस लय त्याचं होईल तल्लय. तद प्लस लयचं होऊन जाईल तल्लय. जगत प्लस लीयते, जगत प्लस लीयतेचं होऊन जाईल जगल्लीयते. असं तदमध्ये द हा त वर्गातला, तदमधला द त वर्गातला आहे आणि त्याच्या पुढे ल आलेला आहे लयमध्ये. तर ह्या द च्या ठिकाणी काय होऊन जाईल इथे नियमानुसार ल होईल आणि हा पुढचा ल, हा ल अर्धा आहे आणि हा पुढचा ल, तर हा अर्धा ल आणि हा ल मिळून त्या ठिकाणी डबल ल होईल. तर कसं मिळेल तल्लय. तद प्लस लयचं होईल तल्लय. जगत प्लस लीयते, इथे पण तसंच, हा जो त आहे ह्या तचा ल होऊन जाईल आणि पुढचा लीयते, हा पुढचा ल त्याच्यामध्ये मिक्स होईल. उत्तर भेटेल जगत लीयते. तचा ल होतो इथे. सोपी संधी आहे, खूप काही कठीण नाही त्याच्यामध्ये. फक्त लक्षात ठेवायचं पहिल्या पदाच्या शेवटी त वर्गातील वर्ण असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ल पासून सुरू होणारा शब्द असला पाहिजे. तर त्या ठिकाणी त्या त वर्गाचा वर्ण जो आहे पहिल्या पदातला त्याच्या जागी ल होणार. त्या ठिकाणी सिंपल नियम आहे. ठीक आहे, बघा आणखीन उदाहरण. तद प्लस लीनः काय येणार तल्लीनः. उत प्लस लेखः उल्लेख. उत प्लस लेखचं होऊन जाईल उल्लेख. उत प्लस लंघनम,
प्लस लंघनचं होईल उल्लंघन. ठीक आहे. कळाली ही संधी, परसवर्ण संधी. परसवर्ण संधी कळाली. पुढचा जो प्रकार येतो तो आहे छुत्व संधी. छुत्व संधी सूत्र काय याचं, षष्ठ्योटी. आता नियम काय, पहिल्या पदाच्या शेवटी जय प्रत्याहारातला वर्ण असला पाहिजे. आता जय प्रत्याहारातला वर्ण म्हणजे कोणता, तर वर्गातील 5वा वर्ण सोडून बाकी सगळे वर्ण वर्गीय व्यंजनातले, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वर्ण. क म्हटलं तर क वर्गातला क, ख, ग, घ. च म्हटलं च, छ, ज, झ. त घेतलं तर त, थ, द, ध. असे 5वे वर्ण सोडून बाकी सगळेच्या सगळे वर्ण वर्गीय व्यंजनातले जय प्रत्याहारात येतात. ते पहिल्या पदाच्या शेवटी असलं पाहिजे. आणि दुसऱ्या पदाची सुरुवात श ने झाली पाहिजे. दुसऱ्या पदाची सुरुवात श ने झाली पाहिजे. तर त्यावेळेस बदल काय होईल त्या ठिकाणी, तर तो जो दुसऱ्या पदातला श आहे त्याचा छ होऊन जाईल. श चा छ होऊन जाईल. जर श नंतर कोणताही स्वर किंवा अंतस्थ वर्ण असला तर. श नंतर कोणताही स्वर किंवा अंतस्थ वर्ण असला पाहिजे, तर त्या ठिकाणी श चा छ होणार. आणि पहिल्या पदाच्या शेवटी जय प्रत्याहारातला वर्ण असला पाहिजे. जसे ते बघा, तद प्लस शिवः. तद प्लस शिवः या ठिकाणी पहिल्या पदाच्या शेवटी द आलेला आहे. तद प्लस शिवः. इथे पहिल्या पदाच्या शेवटी द आलाय. जय प्रत्याहारातला वर्ण आहे का नाही, द जय प्रत्याहारात येतो का, जय प्रत्याहारात कोणकोणते वर्ण येतात, वर्गातील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. द हा तिसरा वर्ण आहे, म्हणजेच तो जय प्रत्याहारात राहणारे. पहिल्या पदाच्या शेवटी जय प्रत्याहारातला वर्ण आहे, पहिली कंडिशन. दुसऱ्या पदामध्ये श असला पाहिजे. दुसऱ्या पदामध्ये सुरुवातीला श आहे. तिसरं, श नंतर स्वर किंवा अंतस्थ वर्ण असला पाहिजे. आता हे शिवः तयार झालंय, म्हणजे कसं तयार झालंय शिवः, तर श प्लस ई आणि प्लस व असा तो शिव शब्द तयार झाला. म्हणजेच या ठिकाणी श नंतर काय, ई हा स्वर आलेला आहे. तिन्ही कंडिशन त्या ठिकाणी फुलफिल होत आहेत. मग आता काय करायचं आहे चेंजेस, तर हा जो शिवः मधला श आहे त्या शिवः मधल्या श चा छ करायचा नियमानुसार. या श चा छ करायचा, म्हणजेच या ठिकाणी ह्या श चा छ होणार. ह्या श चा छ होणार, म्हणजे शिवःच होऊन जाईल शिव. पण आपल्याला उत्तर या ठिकाणी बघा, तत् प्लस शिवःचं तत् शिवः असं झालेलं आहे, मध्ये च आलेला आहे. मग तो च आला कसा, च कसा आला, तर इथे 2-3 बदल होऊन मग तो च आलेला आहे. 2-3 बदल होऊन मग तो च आलेला आहे. कसा आला बघा. सगळ्यात आधी बदल काय झाला, ह्या ठिकाणी द आहे, ह्या ठिकाणी श आहे. सगळ्यात आधी लागू झाली चरत्व संधी. चरत्व संधीमुळे, चरत्व संधीमध्ये काय होतं, चरत्व संधीचा नियम काय, तिसऱ्या वर्णाच्या ऐवजी पहिला वर्ण. द हा किती नंबरचा वर्ण आहे,
त्याच्या जागी कोणता नंबरचा वर्ण येईल? पहिला. पहिला. मग ती संधी त्या ठिकाणी लागू झाली. त्याप्रमाणे आपण तिथे केलं. तत् प्लस शिव हो. आणि नंतर इथे त आहे, इथे श आहे. आता तच्या पुढे जर का श आला तर काय होतो? तच्या पुढे जर का श आला तर काय होतो? काय नियम लागू होईल तिथे? त वर्गाच्या पुढे जर का श किंवा च वर्ग आला तर त वर्गाचा काय करायचा असतो? वर्ग. कोणता? च वर्ग. आता इथे ते नियम आहेत, लागू होतोय. म्हणजेच इथे त वर्ग आहे, त्याच्या पुढे श आलेला आहे. तर तचा काय होणार? च. म्हणजेच तत् प्लस शिवचं होऊन जाईल तच प्लस शिव. आणि मग इथे अल्टिमेटली ह्या शचा आपण छ करणार, तच प्लस शिव. आणि मग कंप्लीट होईल. आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला भेटेल तच्छिव. ठीक आहे. आता ह्या ज्या मधल्या स्टेप्स आहेत, हे जे मध्ये एवढ्या स्टेप्स झाल्या ना, ह्या स्टेप्स आपण ड्रॉप करतो आणि डायरेक्ट तत् प्लस शिवचं उत्तर लिहिणार तच्छिव. मग याच्यासाठी सिंपल लक्षात काय ठेवायचं? त्या ठिकाणी जर का पहिल्या पदाच्या शेवटी त वर्गातला वर्ण जर का आलेला असेल तर आधी त्याचा च करायचा आणि मग पुढे शचा छ करायचा. तत् प्लस शिवचं होऊन जाईल तच्छिव. कळालं हे? ही संधी कळाली, तत् प्लस शिव. ही संधी कळाली. तत् प्लस शिवची संधी कळाली. कशी झालं ती? तत् प्लस शिवचं तच्छिव कसं झालं हे आपण करून घेतो. शचा छ करणे हा जो नियम आहे तो कळतो की शचा आपण छ करतोय, पण त्या ठिकाणी द आलेला आहे आणि द चा च कसा झाला तर त्या ठिकाणी हे 3 संध्यांचे नियम लागून झाल्यानंतर त्या ठिकाणी द चा च झालेला आहे. आणि मध्ये दोनदा बदल झाल्यामुळे तिथे द चा आपण च केला. ठीक आहे. पुढे बघा, दुसरं श्रीमद प्लस शंकराचार्य. तर इथे छत्वमिती वाच्यम हे वाला नियम दिलेला आहे. इथे होते छुत्व संधीच होते, शचा छच होतोय. फक्त त्या ठिकाणी काय आहे तर झय प्रत्याहारातील वर्णाच्या पुढे शकाराच्या जागी छ होतो. जर का त्याच्यामध्ये काय असेल तर प्रत्याहारातील वर्ण पुढे असेल तर. आता त्या ठिकाणी बघा, श्रीमद शंकराचार्य श हा त्या ठिकाणी
ह्या ठिकाणी श नंतर काय आलेलं आहे डायरेक्ट शंकराचार्य ह्या शब्दामध्ये श नंतर काय आलेलं आहे ओ आलेलं आहे श प्लस ओ श प्लस ओ आणि ह्या ठिकाणी श्रीमद इथे द आलेला आहे. नियमानुसार आपण शचा छ करणार आणि इथे द चा काय होऊन जाईल ते द चा त चा नंतर च असं करून आपण द चा च करणार. श्रीमद प्लस शंकराचार्य तर हे दोन्ही च आणि छ मिळून त्या ठिकाणी आपल्याला शब्द भेटेल श्रीमद शंकराचार्य. श्रीमद प्लस शंकराचार्याचं उत्तर येईल श्रीमद शंकराचार्य आणि तिथे जे संधी लागू होईल ती लागू होईल छत्वमिती वाच्यम. त्या ठिकाणी ते सूत्र लागू होताना छत्वमिती वाच्यम हे वालं सूत्र लागू होईल. किंवा ते सूत्राच्या ऐवजी वार्तिक पण त्याला म्हणता येईल. सूत्र षष्ठोटी हे त्याचं सूत्र आहे आणि छत्वमिती वाच्यम हे त्याच्या ठिकाणी आलेलं वार्तिक आहे. षष्ठोटी सूत्र लिहिलं तरी चालतं किंवा श्रीमद शंकराचार्य याचं सूत्र लिहिताना छत्वमिती वाच्यम लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. आणखीन उदाहरण बघा मग कळेल तुम्हाला. तत् प्लस श्रुत्वा काय होईल याचं तत् प्लस श्रुत्वाचं काय होईल श्रुत्वा कसा तयार झाला श प्लस र प्लस उ असं तयार झालं. तत् प्लस श्रुत्वा काय होणार संधी तत् प्लस श्रुत्वाची संधी कशी होईल बघा इथे हा तय आणि ते शय तचा आधी आपण या ठिकाणी तचा काय होऊन जाईल इथे तत् प्लस श्रुत्वामध्ये ह्या तचा काय होईल जसं इथे बघा वरती तद प्लस शिव द चा च झाला आणि श चा छ झाला. इथे काय होणार तचा तचं काय होणार च होईल बरोबर. तचा आपण च करणार आणि श्रुत्वामधला जो श आहे श चा काय होणार प्रश्रुत्वा तच्छ्रुत्वा असं होईल. याचं छ पुढे र म उ त्वा आणि ह्या सगळ्यांना जर का आपण एकत्र केलं इथला च छ र उ आणि त्वा इकडे तय तर आपल्याला फायनल उत्तर काय मिळेल तच्छ्रुत्वा असं. तत् प्लस श्रुत्वाचा तच्छ्रुत्वा. नंतर आणखीन एक उदाहरण बघा यत प्लस शक्यम काय होईल याचं
यद प्लस शक्यम. यच्छक्यम. यद शक्यम. बरोबर. नंतर बघा आणखीन एक उदाहरण. एतत् प्लस शोभनम. काय होईल? एतत् प्लस शोभनम. काय होईल याचं? एतत् प्लस शोभनम. एतच्छोभनम. एतत् शोभनम. एतत् प्लस शोभनम येईल एतत् शोभनम. ठीक आहे. कळाली ही संधी? छुत्व संधी कळाली? ही संधी कळाली सगळ्यांना? हो. सिंपल. नियम काय लक्षात ठेवणार? श चा काय करायचा आहे? छ. छ करायचा. आणि मोस्टली त्या ठिकाणी म्हटलंय झय प्रत्याहार म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वर्ण. पण जास्तीत जास्त उदाहरणं जे येतात किंवा उदाहरणं जे अवेलेबल असतात ते तचेच उदाहरणं आहेत. पहिल्या पदाच्या शेवटी त वर्गातले वर्ण असणं हेच उदाहरणं जास्त आहेत. त्याच्यामुळे त्याचा च होतो. पहिल्या पदाच्या शेवटी जो त वर्गातील वर्ण आहे त्याचा च होतो. श चा छ करायचा आणि जर का पहिल्या पदामध्ये त वर्गातील वर्ण असेल त्याचा च होतो. ठीक आहे. सूत्र काय आहे छुत्व संधीचं? छुत्व संधीचं सूत्र षष्ठोटी. षष्ठोटी. पुढचा जो प्रकार आहे तो आहे पूर्वसवर्ण संधी. पूर्वसवर्ण संधी. पूर्वसवर्ण संधीचं सूत्र आहे झयो होन्यंतरस्याम. झयो होन्यंतरस्याम. बघा नियम काय? पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातील वर्ण असेल. पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातला वर्ण. काय काय झय प्रत्याहारातला वर्ण? तर वर्गातील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वर्ण. हे आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितलं झय प्रत्याहारात कोणकोणता वर्ण आहे. पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातला वर्ण असला पाहिजे. वर्गातला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोणताही. आणि दुसऱ्या पदाची सुरुवात कशाने झाली पाहिजे? ह ने. ह ने झाली पाहिजे. दुसऱ्या पदाची सुरुवात ह ने झाली पाहिजे. तर त्यावेळेस बदल काय होणार? तर तो जो दुसऱ्या पदातला ह आहे त्याच्या जागी वर्गातला चतुर्थ वर्ण करायचा. ह च्या जागी चौथा वर्ण करायचा. मग ह च्या जागी चौथा वर्ण करायचा पण कोणत्या वर्णातील वर्गातला? कोणत्या वर्णाच्या वर्गातला चौथा वर्ण करायचा? तर जो पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारात जो पण वर्ण असेल ना त्याच्या वर्गातला चौथा वर्ण तिथे करायचा. जसं इथे बघा वाक कय आणि ते हय आलेला. तर ह्या ठिकाणी ह च्या जागी चौथा वर्ण होईल. पण कोणत्या वर्गातला चौथा वर्ण होईल? तर क वर्गातला चौथा वर्ण होईल. मग क वर्गातला चौथा वर्ण कोणता आहे? घ. घ. म्हणजेच ह च्या जागी तिथे घ होणार. वाक प्लस हरी तर त्याचं होईल वाक प्लस घरी. पण ते घ होण्याच्या आधी आणखीन एक त्या ठिकाणी संधी होईल. आता इथे ना इथे बघा वाक प्लस हरी. आता ही जी संधी आहे ही संधी होण्याच्या आधी इथे कय
क हा किती नंबरचा वर्ण आहे? क किती नंबरचा वर्ण आहे? पहिल्या. पहिल्या नंबरचा वर्ण आहे. ह हे व्यंजन आहे. जर का संधी करताना पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम क्रमांकाचा वर्ण आला आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणताही स्वर किंवा व्यंजन आला, तर त्या पहिल्या वर्णाचा कितवा वर्ण करायचा? कोणती संधी लागू होते तिथं? कोणत्या संधीचा नियम लागू होईल तिथे? इथे कोणत्या संधीचा नियम लागू होईल? पहिल्या पदाच्या शेवटी वर्गातील प्रथम वर्ण आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला व्यंजन आहे. कोणत्या संधीमध्ये तो नियम आहे? जष्टो. जशत्व. काय नियम आहे जशत्वाचा? पहिल्या वर्णाचा कितवा वर्ण करायचा? तिसरा वर्ण. तिसरा वर्ण. मग आता इथे क च्या जागी तिसरा वर्ण कोणता येणार? ग. ग. म्हणजे आपल्याला उत्तर कसं भेटेल? वाघ हरी. हे एक उत्तर भेटलं या संधीचं. दुसरं, आपण क चा ग केला. क चा ग केला आणि पुढे होय. परत इथे ही संधी कंटिन्यू आहे. पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहारातला वर्ण आहे. ग हा क ख ग तिसऱ्या नंबरला आहे, म्हणजे तो झय प्रत्याहारात येतो. दुसऱ्या पदाच्या बोर्ड नाही दिसत आहे. दिसतंय. दिसतंय ना? हां, इथे बघा, ग झय प्रत्याहारातला आहे, त्याच्या पुढे ह आलेला आहे. आता इथे परत पूर्वसवर्ण संधीचा नियम लागू होईल. जशत्वाचा नियमानुसार आपण क चा ग केला, पण आणखीन पूर्वसवर्णाचा नियम कंटिन्यू लागू होतोय, की पहिल्या पदाच्या शेवटी झय प्रत्याहार आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला ह आलेला आहे. मग आता इथे पूर्वसवर्णाच्या नियमानुसार ह चा काय करायचा? ह चा काय होऊन जाईल? पूर्वसवर्णाच्या नियमानुसार ह च्या जागी किती नंबरचा वर्ण होतो? चौथा वर्ण होईल, बरोबर. पण आता इथे चौथा वर्ण कोणत्या वर्गातला? क वर्गातला. क वर्गातला. क वर्गातला चौथा वर्ण कोणता येईल? घ. घ. म्हणजे ह च्या जागी आपण करणार घ. उत्तर काय येईल आपल्याला? वाघरी. वाघ प्लस हरी याचे दोन रूप भेटतील. एक वाघ हरी, दुसरं भेटेल वाघ घरी. आता वाघ हरी हे जर रूप केलं तर ते जशत्वानुसार, आणि वाघ घरी हे जर रूप केलं तर ते पूर्वसवर्णानुसार. ठीक आहे. आधी जशत्व संधी लागू होईल आणि नंतर पूर्वसवर्ण लागू होईल. तसंच इथे पण बघा, जगत प्लस हरती, इथे त वर्गातला वर्ण आहे. आधी जशत्वाचा नियम लागू करून आपण त चा द करून घेतला. जगद प्लस हरती असं उत्तर आलं आपल्याला. जगद प्लस हरती. ह चा काय होऊन जाईल? द. हम्म द. जगतचं जगत केलं आपण, पुढे हरती. ह च्या जागी किती नंबरचा वर्ण येईल? तिसरं. हम्म? चौथ्या. चौथा. 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 ह च्या जागी म्हटलं मी, हो. चौथा. कोणता चौथ्या. कोणता वर्ण राहील तो? कोणत्या वर्गातला? आधी वर्ग सांगा, कोणत्या वर्गातला? त वर्गातला. त वर्गातला चौथा वर्ण कोणता आहे?
ध ध. हच्या जागी काय येईल? ध ध. असं ध. म्हणजेच फायनल उत्तर आपल्याला कसं भेटेल? जगत धरती. जगत हरतीचं उत्तर भेटेल जगत धरती. कळाली ही पूर्वसवर्ण संधी कळाली. ही संधी कळाली पूर्वसवर्ण संधी. पहिल्या पदाच्या शेवटी नियम काय राहणार? पहिल्या पदाच्या शेवटी कोणता वर्ण असला पाहिजे? जय प्रत्याहार. झय प्रत्याहार. आता झय प्रत्याहार म्हणजे कोणते वर्ण असतात? झय प्रत्याहार म्हटलं म्हणजे कोणते वर्ण? प्रत्येक वर्गातील पहिला ते चौथा. पहिल्या ते चौथा वर्ण प्रत्येक वर्गातला. तो पहिल्या पदाच्या शेवटी. दुसऱ्या पदाची सुरुवात कशाने झाली पाहिजे? हो. ह ने झाली पाहिजे. आता ह्या दोन्ही कंडिशन जर का तिथे फुलफिल होत आहे, ह च्या जागी काय करायचं? चौथा चौथा. समोर जे चौथा वर्ण. समोर जे कोणत्या वर्गातला वर्ण असेल त्याच्यातला चौथा. जो पण वर्ण पहिल्या पदाच्या शेवटी असेल त्याच्या वर्गातला चौथा वर्ण ह च्या जागी करायचा. ठीक आहे. आता हे होत असताना जर का पहिल्या पदाच्या शेवटी प्रथम वर्ण असेल तर त्याचा आधी तिसरा वर्ण करायचा जशत्वाच्या नियमानुसार आणि नंतर मग पूर्वसवर्ण लागू करायचे. ते जर का डायरेक्ट दुसरा तिसरा असा काहीतरी वर्ण राहिला तर डायरेक्ट पूर्वसवर्णाचा नियम लागू होईल. पण जर का पहिला वर्ण आहे ही कंडिशन येते तर त्यावेळेस आधी जशत्व आणि मग पूर्वसवर्ण. ठीक आहे. बघा त्याची एक उदाहरणं. तत् प्लस हितम. तत् प्लस हितम. तत् प्लस हितम. काही तद्धितम. तद्धि तद्धितम. तद्धितम. त्याच्यानंतर सुहृद प्लस हितावह. सुहृद प्लस हितावह. काय येईल उत्तर? सुहृद प्लस हितावह. वृद्धितम. आता इथे जशत्वाचा नियम लागू होईल का? नाही. नाही होणार. ऑलरेडी तिसरा वर्ण आहे. मग आपण फक्त चेंजेस कुठं करणार आहे? च्या ऐवजी ह च्या जागी फक्त आपण ध टाकणार. आता तो लिहिताना आहे ना असं लिहायचा. असं लिहायचं.
अर्धा ध आणि त्याला द सुहृद्धितावह असं लिहायचं. ॲक्च्युअलमध्ये तो कसा असतो, टेक्निकली तो कसा राहील, हे जे आपण लिहितोय, हे जे आपण असं लिहितोय, हे टेक्निकली कसं आहे, तो अर्धा होय, अर्धा द आहे आणि नंतर धितावह असं येते. हां, ॲक्च्युली ते असं लिहितोय आपण. पण हा जो द आहे हा अर्धा आहे ना, मग त्याला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी हा ध मध्ये तो द मिक्स करून टाकतो. म्हणजे हे जे आहे अर्धा द प्लस ध, हे आपण असं दाखवतो. असं दाखवतो. कळलं? कळाली ही संधी, पूर्वसवर्ण संधी कळाली? पूर्वसवर्ण संधी कळाली? सूत्र काय आहे पूर्वसवर्ण संधीचं? पूर्वसवर्ण संधीचं सूत्र काय आहे? झयो अनत्यरस्याम. झयो होन्यंतरस्याम. झयो नंतर अवग्रह, हो नंतर अवग्रह, किंवा मग झयः अहो अन्यंतरस्याम असं पण वाचता येईल. झय अहो अन्यंतरस्याम किंवा झयो होन्यंतरस्याम मध्ये 2 अवग्रह, एवढं लक्षात ठेवायचं. नियम लक्षात राहील. नियम काय? झय पूर्वसवर्णाचा पहिल्या पदाच्या शेवटी काय असलं पाहिजे? पहिल्या पदाच्या शेवटी काय असलं पाहिजे? झय प्रत्ययातील वर्ण. झय प्रत्याहार. दुसऱ्या पदाची सुरुवात कशाने झाली पाहिजे? हो. ह ने. त्यावेळेस ह च्या जागी काय होईल? चौथा वर्ण. समोर जे कोणता वर्ग असेल त्यातला. चौथा वर्ण. ठीक आहे. 3 संधी बघितल्या आपण. पहिली बघितली परसवर्ण संधी. परसवर्ण संधीमध्ये सूत्र काय होतं? तोरली. तोरली. तोरलीमध्ये काय होत होतं? पहिल्या पदाच्या शेवटी काय पाहिजे? धन. म्हणजे त वर्गातला वर्ण. दुसऱ्या पदाची सुरुवात कशाने असली पाहिजे? ल. ल ने. तर काय होणार? चेंज काय होणार तिथे? धनाच्या ऐवजी ल होणार. धनाच्या ऐवजी ल येणार. म्हणजेच डबल ल होणार उत्तरामध्ये. ठीक आहे, होती तोरली. दुसरी संधी बघितली छुत्व संधी. छुत्व संधीचं सूत्र छोटी. षष्ठोटी. काय नियम आहे? श चा काय करायचा? श चा काय होणार? छ. छ होणार. पहिल्या पदाच्या शेवटी जर का त आला तर त्या त चा काय करणार आपण? त च करणार. एवढंच लक्षात ठेवायचं. श चा छ करायचा आहे आणि त चा च करायचा आहे. नंतर आजची शेवटची संधी कोणती होईल? पूर्वसवर्ण. पूर्वसवर्णाचं सूत्र पूर्वसवर्णाचं सूत्र झयो होन्यंतरस्याम. झयो होन्यंतरस्याम. नियम काय? ह चा काय करायचा?
दुसऱ्या पदामध्ये येणाऱ्या हचा काय करायचं? चौथा वर्ण. चौथा वर्ण. म्हणजे बसून त्याचं चौथा वर्ण. हे जे संधीचे नियम आहेत ना, हे शॉर्टमध्ये नेमकं काय चेंज होतोय तेवढे जरी लक्षात ठेवले ना, तरी लवकर क्लिक होत जातं की नेमकं संधीमध्ये चेंजेस काय करायचे. बाकी हे एवढं मोठमोठे नियम आहेत त्याचे, पण ॲक्च्युअलमध्ये चेंज काय होतोय तेवढंच जरी लक्षात ठेवलं तरी संधी लक्षात राहत जाते. ठीक आहे. तुम्हाला काल एक्झाम्पल्स दिलेले होते. आज परत पुढचे जे एक्झाम्पल ते पण सेंड करतो. ते हे पूर्वसवर्णापर्यंतचे एक्झाम्पल सॉल्व करून ठेवायचे. पुढची जी संधी येते आता शेवटची एक संधी राहिली हलसंधीमधली, तुक आगम संधी. त्याच्यामध्ये 3 सूत्र आहेत, ते आपण आता उद्या बघू. तुक आगम संधी आणि विसर्ग संधी एवढं राहिलेलं आहे संधीमधले. ठीक आहे. संधीचे सूत्र सगळ्यांनी पाठ करा. अचसंधीचे सूत्र रिवाइज करा. आणि उद्या इदम सर्वनामचं पुल्लिंगी रूप पाठ करून यायचं. ठीक आहे.